नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत मोमोज। त्याच्यासाठी मी इथे मैदा घेतलेला आहे। मैद्यामध्ये 1 चमचा तेल टाकून घेतलं आहे। 1 चमचा तेल टाकून झाल्यावरती चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे। मीठ टाकून झाल्यावर आपण आता कणिक मळून घेऊ। लागत पाणी घालायचं आणि मग कणिक मळायची। सॉफ्ट अशी कणिक मळून घ्यायची। अशी कणिक मळून घ्यायची। मस्त अशी कणिक मळून 10-15 मिनिटं बाजूला ठेवून द्यायची। तोपर्यंत मोमोजचे सारण बनवून घ्यायचं। तुम्ही बघू शकता मी अशी कणिक मळून घेतली आहे। इकडे मी कोबी बारीक किसून घेतला आहे, शिमला मिरची बारीक किसून घेतलेली आहे, गाजर बारीक किसून घेतलेला आहे। याच्यामध्ये आता 1 चमचा मीठ घालून घेणार आहे। 1 चमचा मीठ टाकल्यानंतर ते सगळं मिक्स करून घेणार आहे। मिक्स करून थोडा वेळ मग त्याचं पाणी सुटेल ते मी थोडा वेळ बाजूला ठेवून देणार आहे। इकडे मी चॉपर मध्ये लसूण, हिरव्या मिरच्या, कांदा, आल्याचा तुकडा चॉपर मध्ये बारीक करून घेणार आहे। इकडे आपण बारीक करून घेतलेला आहे। आता मी एका सुती फडक्यामध्ये कोबी, शिमला मिर्च, गाजर किसलेलं मीठ लावून ठेवलेलं होतं ते त्याचं सगळं पाणी काढून घेणार आहे। कारण जर पाणी असलं तर मग मोमोज फाटून जातात। अशा प्रकारे त्याचं सगळं पाणी काढून घ्यायचं। एका पातेल्यात आता ते पाणी काढून घेऊन पातेल्यात टाकते। बघा त्याचं पाणी निघालेलं आहे किती। अशा प्रकारे सगळ्या सारणाचं पाणी काढून घेतले मी। इकडे काळी मिऱ्याची पावडर घेतली आहे 1 चमचा, ती आता मिश्रणात घालून घेणार आहे आणि सगळी एकत्र करणार आहे ते, म्हणजे टेस्ट लागते। ते जर सगळीकडे नाही कालवलं गेलं तर मग कुठे चव लागते कुठे नाही लागत असं होतं ते। त्याच्यामुळे सगळं मिक्स करून घेणार आहे मी मिश्रण। आता गॅसवर कढई ठेवली आहे मी। गॅस पेटवून घेतला। त्याच्यामध्ये 2 चमचा तेल घालणार आहे। 2 चमचा तेल टाकून झालं की त्याच्यात हिरवी मिरची, कांदा, अद्रक, लसूण बारीक केलेला टाकून घ्यायचा। म्हणजे त्याचा थोडा कच्चापणा आपल्याला काढून घ्यायचा आहे भाज्यांचा, त्याचा म्हणजे टेस्ट लागते। थोडं असं फ्राय करून घेऊ। चवीनुसार मीठ पण घालून घेऊ। चवीनुसार मीठ टाकलं आहे मी।
मस्त असं फ्राय करून घेऊ। फ्राय झाल्यावरती त्याच्यात कोबी, गाजर, शिमला मिर्च बारीक केलेली ते मिश्रण टाकून घेऊ। ते टाकल्यानंतर आपण थोडा वेळ फ्राय करून घेऊ ते। फ्राय करून घेऊ। फ्राय करून झाल्यावरती एका ताटामध्ये गार करत पण ठेवू। तुम्ही बघू शकता ताट घेतलंय मी आता। ताटामध्ये सगळं सारण काढून आणि मस्त असं गार करत ठेवायचं। भाज्या थोड्या गॅसवर गरम केल्या की त्यांचा कचरटपणा हा निघून जातो, म्हणजे खायला पण मोमोज खायला पण टेस्टी लागतात। आता इकडे मी सारण काढून घेतलेलं आहे, ते एका ताटात पसरवून घेते, म्हणजे लवकर गार होईल। अशा प्रकारे पसरवून घ्यायचं। आता इकडे मी छोटा गोळा घेऊन त्याची आता मी अशी मस्त पातळ लाटून घेते। असं पातळ लाटून घ्यायचं। पातळ लाटून झालं आहे, त्याच्यामध्ये आता आपण गार झालेलं सारण भरू। आपल्याला जसा आवडेल तसा आपण आकार देऊ शकतो। अशा प्रकारे बनवून घेऊ। मी आता 2 प्रकार केलेले आहेत। आता इकडे गॅसवर पातेल्यात पाणी वाफ येईपर्यंत उकळून घेतलं। त्याच्यावर मग चाळणी ठेवली। चाळणीला थोडं तेल लावून घेतलं, कारण मोमोज जेव्हा उकडून येतात तेव्हा ते चिपकून बसतात, मग फाटून जातात, त्याच्यामुळे तेल लावून घ्यायचं। आता मी इथे मोमोज ठेवून घेतलेले आहेत अशा प्रकारे। त्याच्यावरून आता वाफेसाठी झाकण ठेवू। 10-15 मिनिटं वाफवून घेऊ। इकडे बघू शकता तुम्ही, मी वाफवून घेतलेले आहेत। तेल लावल्यामुळे पटकन असे निघतात। जर तेलच लावलं नाही तर ते चिपकून जातात, आणि चिपकले तर काढायच्या वेळेला असे तुटून जातात ते। तुम्ही बघू शकता एकदम मस्त असे वाफलेले आहेत। हे बघा, मस्त असे रेडी आहेत मोमोज। तुम्ही बघू शकता, हिरवी चटणी किंवा सॉस बरोबर पण खाऊ शकता। हे बघा, छान लुसलुशीत मऊ असे मोमोज तयार आहेत। खायला पण खूप टेस्टी झालेले आहेत। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।